कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 25 ते 30 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास घेऊन घ्यायचा आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुकवा. 25 ते 30 आवर्तन यथाशक्ती प्रयत्न. नाक सोडलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणे टाळावे. आपलं संपूर्ण लक्ष, मन हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. अवकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊन सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः गामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात दंड स्थितीपासून करणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय मागे सैलसर सोडून देऊ.
करायचं आहे स्पॉट जॉगिंग. आपल्याला दोन्ही पाय जोडून ठेवायचे, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, दोन्ही हात आपल्या छातीपाशी, आणि तिथल्या तिथे आपल्याला स्पॉट जॉगिंग करायचंय. तिथल्या तिथे स्पॉट, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करत आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. आणि आता हळूहळू स्पीड मिळवा, टाचा आपल्या सीटला लागण्याचा प्रयत्न करा. हळूहळू स्पीड कमी करायचा आहे, हळूहळू हळू अगदी सावकाश स्पीड कमी करायचा आहे. दोन्ही हात खाली. श्वासाची गती वाढली असेल तर थोडस पुढे झुकायचं आहे, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. पुन्हा एकदा विश्रांती. करूया हँड रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर घ्यायचे, उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची, डावा हात समोर असेल जमिनीला समांतर, आणि आता उजवा हात श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. रोटेशन क्लॉकवाईज. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मागे, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. उजव्या हाताची मूठ ओपन करायची, डाव्या हाताची मूठ वळून घेऊया, आणि आता डावा हात श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. उजवा हात जमिनीला समांतर. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. दोन्ही हात खाली. विश्रांती. नाकाने श्वास भरून घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. दोन्ही हातात आपल्या कमरेवरती. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. उजवा पाय खाली, 30 पट्टी विरुद्ध बाजू. डावा पाय वर उचलायचा, आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1. जांघेतून आपला पाय गोलाकार. 2 3. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. डावा पाय खाली. विश्रांती. कटिचक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, आणि एकदा आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. उजव्या बाजूने आपल्या उजव्या हाताची बोटं पाहायची, मग मध्यभागी, आणि मग डावीकडे. डाव्या बाजूला वळताना डाव्या हाताची बोटं पाहूया. 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. दोन्ही हात खाली. थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, अगदी थोडस. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटात आपल्या खांद्यावर, दोन्ही कोपऱ्या समोर जॉईन करून घेऊया, आणि शोल्डर फ्लेक्शन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. पुन्हा अँटी क्लॉकवाईज, मागून पुढे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा विश्रांती. रोटेशन. पुन्हा दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर घ्या, दोन्ही हात जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या. नजर एका बिंदूकडे स्थिर करा, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर, संपूर्ण खांदे, दोन्ही हात रिलॅक्स असतात. पाठीचा कडा समस्थितीत, मान मध्यभागी, नजर एका बिंदूकडे स्थिर, एकदम रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू असेल, कपाळावर डोळ्यांवर कोणताही ताण नसेल. आणि आता श्वास घेत एकदा आपल्याला उजवीकडे पाहायचा आहे, श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे,
श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, सावकाश श्वास घेत मध्यभागी, आहे तो श्वास सोडूया. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. आणि आता आपली मान थोडीशी श्वास सोडत सोडत उजव्या दिशेला टिल्ट करायची. उजवा कान उजव्या खांद्याच्या दिशेला जाईल. खांदा कुठेही वर उचलायचा नाहीये, फक्त हालचाल आपल्या मानेच्या ठिकाणी असेल. ज्यांना सर्वाइकलचा त्रास असेल, मानदुखी असेल, त्यांनी मात्र ही कृती करताना अगदी सावकाश कृती करावी, यथाशक्ती प्रयत्न करावा, कुठेही ओव्हर ट्राय करू नये. श्वास प्रश्वास आपला चालू आहे. सावकाश श्वास घेत घेत मान मध्यभागी येऊ, आहे तो श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया. आणि आता श्वास सोडत आपली मान थोडीशी डाव्या साईडला टिल्ट होईल. डावा कान आणि डावा खांदा याच्यामध्ये किंचितच अंतर असेल. खांदा मात्र आपल्याला वर उचलायचा नाहीये. तुम्ही खांदे रिलॅक्स असतील. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असतील. श्वास घेतोय आणि सोडतोय. सावकाश श्वास घेत घेत मान मध्यभागी येऊ दे. श्वास सोडत आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. आणि आता श्वास घेत आपल्याला मान थोडीशी मागे न्यायची आहे, चेहरा सिलिंगला समांतर. आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्यात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता रोटेशन. दोन्ही हात कमरेवर. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज. सावकाश श्वास उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्य. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्य. 1 2. अगदी सावकाश. आणि 3 वेळ झालं की सावकाश मान सरळ करायचे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. बघूया परिवर्तित चक्रासन. त्यासाठी पुन्हा दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर असेल. 1 ते 2 इंच एवढं अंतर असेल दोन्ही पायांमध्ये, पावलांमध्ये. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. हाताचे तळवे जमिनीला समांतर आहे. आणि आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला, नजर समोर, एका बिंदूवर स्थिर, पॉइंटेड अवेअरनेस. एक श्वास भरून घ्यायचा आहे. उजवा हात अजून वरच्या दिशेने ताणून घेऊया. आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. डावा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने सैल सुरुवात जाईल. ताणली गेलेली उजवी बाजू त्याकडे लक्ष. डावी बाजू एकदम रिलॅक्स असेल. पुन्हा नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि नॉर्मल श्वास घ्यायचा. 1 2 3 4 5. उलट चाल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ येतील. उजव्या हाताचा तळवा आता जमिनीला समांतर करून घेऊया. दोन्ही हात तसेच असतील खांद्यातून सरळ. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला, हाताची 5ही बोटं जोडलेली असतील. आणि आता हळूहळू डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. एक श्वास भरून घेऊया. पॉइंटेड अवेअरनेस. आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि जमिनीच्या दिशेने सैल सुरुवात करेल. ताणली गेलेली डावी बाजू त्याकडे लक्ष. उजवी बाजू एकदम रिलॅक्स असेल. पुन्हा नजर समोर आणि जोड श्वासाची. 1 2 3 4 5. उलट चाल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ, आपण कमरेतनं सरळ. हाताचा तळवा डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. जाणीव आपली साईडवर घेऊन जायचे. एकदा उजवी बाजू आपली ताणली गेली होती आणि त्यानंतर डावी बाजू.
साइडवॉर्ड बेंडिंगचं आपण एकमेव आसन केलं आहे ते म्हणजे परिवर्तित चक्रासन. करूया वृक्षासन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. पुन्हा एकदा खांदे रिलॅक्स असतील, छातीचा कणा समस्थितीमध्ये, नजर बॅलन्सिंग आसन आहे. जर तोल जात असेल असं वाटत असेल तर भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये. आपण याच्या आधी पण हे आसन शिकलोय. त्यामुळे आता स्थिती घेऊया. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. उजव्या पायाची बोटं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने पॉइंटेड असतील. आधी आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. जर असं वाटतं इथे आपला बॅलन्स जातोय तर भिंतीला टेकून करायला. पुन्हा पाठीचा कणा समस्थिती, दोन्ही हात खात्यातून सरळ करूया आणि मग डोक्याच्या दिशेने सरळ वर नुया आणि नमस्कार स्थिती. दोन्ही दंडांचा स्पर्श करताना नजर समोर, कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स साधन श्वास. आपलं मेटाबॉलिझम वाढतं, इम्युनिटी पॉवर आपली वाढते. त्याचबरोबर आपल्याला तोल आपला छान सांभाळला जातो, आत्मविश्वास वाढतो. नजर समोर एका बिंदूवर स्थिर करायची आहे आणि आता इथे एका वर्तन दीर्घ श्वास आहे तो सोडून खोलवर दीर्घ श्वास घेऊया आणि संत गतीने श्वास. उलट चाल करताना एक श्वास बंद घ्यायचा, श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ करूया आणि थोड्या वेळ विश्रांती. शरीराचा भार डाव्या पायावर गेला होता म्हणून याला कॉम्प्लिमेंटरी दुसऱ्या बाजूने पुन्हा हेच आसन आपण करणार आहोत. डाव्या बाजूने पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. पुन्हा नजर समोर. इथे आधी आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे आणि मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि मग डोक्याच्या दिशेने वर, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती घेऊया. संथ गतीने श्वास सुरू. घरी लहान मुलं असतील त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स खूप छान प्रकारे साधला जातो. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, डावा पाय खाली आणि विश्रांती. चार सूर्य नमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. पुन्हा दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले आहेत. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. डोळे अंगात मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांसोबत नुकताच उगवणारा सूर्य त्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. नुकताच उगवणारा डोंगरावरून सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जीवच्या प्राणशक्ती निर्माण होते, ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण आपल्या दिवसामध्ये त्याला जीवच्या प्राणशक्ती लागते. ती सगळी आपण सूर्यदेवतेपासून घेत आहोत. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना आपण करतो आणि गायत्री मंत्राचे पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कार स्थिती आपण घेतलेली आहे. 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनानंतर, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 2 गुडघे कपाळ किंवा हनुवटी आणि आपल्या छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन,
नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, आपल्या पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 2 आपल्याला करायचे. ज्याला दम लागला असेल, श्वासाची गती वाढली असेल, त्यांनी थांबायला हरकत नाही. बाकीच्यांनी करूया. ओम मित्राय नमः. तर थोडीशी जलद असतील. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आणि आता शेवट. ओम भास्कराय नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. मुखधोकी. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. कमरेत सरळ व्हायचं. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासूया. श्वासाची गती हृदयाची गती वाढल्यासारखी असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल जमिनीला आणि उजव्या पायाच्या मांडीजवळ असेल. खांदे एकदम रिलॅक्स असतील. आणि आता हा डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे आणि आपल्या हातांचा विळखा आपल्या डाव्या पायाला द्यायचा आहे. खांदे पुन्हा एकदा रिलॅक्स. आणि आता उजवा पाय 90 डिग्री वर उचलायचा आहे. उजवा पाय श्वास घेत फोल्ड करूया, श्वास सोडत सरळ करूया. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आणि रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. जांघेमधून उजवा पाय गोलाकार फिरवायचा आहे. 1 टाच जमिनीकडे घेऊन दे. 2 3 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 आणि 3. डोकं वर उचलायचं नाहीये. जेव्हा पाय गोलाकार फिरतो त्यावेळेला सावकाश उजवा पाय नियंत्रित जमिनीवर. डाव्या पायाच्या हातांचा विळखा सोडून द्या. आधी डावा पाय गुडघ्यात सरळ करा आणि मग तो नियंत्रित जमिनीवर येऊ दे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडी जवळ असेल आणि मग थोडस पाऊल वर उचलायचंय आणि आपल्या हातांचा विळखा आता उजव्या पायाला द्यायचा. पुन्हा एकदा खांदे रिलॅक्स असतील. पाठीचा कणा जमिनीवर सैलसर सोडलेला आहे. कपाळावर डोळ्यांवर कोणताही ताण नसेल.
डोकं आपल्याला कुठेही वर उचलायचं नाही. डोकं आपलं पूर्णपणे जमिनीवर आहे. आणि आता डावा पाय सावकाश 90 डिग्री वर उचला. श्वास घेत डावा पाय फोल्ड करूया. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. सावकाश डावा पाय उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवूया. 1 ताच जमिनीकडे जागेमधून पाय गोलाकार फिरतोय. 2 3 अँटी क्लॉकवाईज डावा पाय डावीकडून उजवीकडे. 1 2 मोठं वर्तुळ पायाच्या आधारे. आणि 3 वेळा झालं की थांबायचं. डावा पाय 90 डिग्री वर आहे आणि तो नियंत्रित जमिनीवर येऊ दे. धाडकन न आपटता सावकाश कृती. उजव्या पायाच्या हातांचा विळखा सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यात आधी सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर येऊ दे. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आज आपण करणार आहोत सुलभ पूर्ण मत्स्यासन. आपण आधी सुलभ मत्स्यासन केलं होतं. आज आपण पूर्ण मत्स्यासन करतोय. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी दोन्ही पाय सरळ ठेवायला हरकत नाही. त्यांनी दोन्ही पाय सरळ ठेवा. ज्यांना गुडघेदुखीचा किंवा सर्वाइकल लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे त्यांनी दोन्ही पाय सरळ ठेवा. बाकीच्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन करून घ्यायचं आहे. आणि आता पुढची कृती सेम आहे. आपल्या दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ येतील. दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. आपल्या सगळ्यांना ही कृती माहिती आहे. आपण याच्या आधी पण हे केलेलं आहे. आणि आता ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी मात्र ही कृती करणं टाळा. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी आणि आपलं ताळूचा भाग जमिनीवर घ्या. आपली मान थोडीशी मागच्या आतल्या बाजूला येईल. ताळूचा भाग जमिनीवर. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर येतील. हातांची कोपरं जमिनीवर. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ. पाठीच्या मणक्याला प्रेशर आहे. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण आहे. थायरॉइड प्रतिबंधात्मक आज आपण पूर्ण मत्स्यासन केलंय. आणि त्यांनी पाय सरळ ठेवले तरी पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर किंवा ताणून सोडायचे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल. पुन्हा आपल्या हातांचा आधार, बोटांचा आधार कानाच्या जवळ. हाताच्या आधाराने आधी डोकं सरळ करा. मान वर उचला. आणि मग पाठीचा एक एक मणका आणि डोकं जमिनीवर. दोन्ही हात खाली. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. पाठीच्या मणक्यावरती मत्स्यासनामध्ये आलेला प्रेशर, पोटाच्या स्नायूंवरती आलेला ताण, त्या सगळ्याचा आपण मागोवा घेत आहोत. संपूर्ण मत्स्यासनामुळे आपल्या शरीरावर झालेला परिणाम, त्याचा अनुभव. आणि ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन करूया, सेतुबंधासन. आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती आता मत्स्यासनामध्ये जो ताण होता समोरच्या बाजूने आणि मागच्या बाजूने दाब होता, त्यालाच आता पुढचं आसन कॉम्प्लिमेंटरी आसन करणार आहोत आपण. सेतुबंधासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया. उजवा पाय आणि मग डावा पाय. थोडस पावलांमध्ये, गुडघ्यांमध्ये अंतर असेल. टाका सुद्धा सीट पासून थोडासा 1 सेंटीमीटर एवढाच लांब असेल. जास्त आपल्याला अंतर घ्यायचं नाहीये. दोन्ही हात शरीराच्या जवळ असतील. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ वर नेऊया. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. पुन्हा एकदा खांदे, पाठीचा मणका रिलॅक्स असतो. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा, आपल्या सीटचा भाग, मग कमरेचा भाग, मग पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलूया.
हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते. थोडेसे हात अजून मागून वरती काढण्याचा प्रयत्न करा. आपल्या दोन्ही मांड्या जमिनीला समांतर येतील. आपली हनुवटी पूर्णपणे गळ्याला लॉक होईल. एवढं आपल्याला वर उचलायचं आपली अग्र. आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता बघा गळ्यापासून पोटापर्यंत गळ्यावरती छान पैकी प्रेशर दाब आलेला आहे. आणि पाठीच्या मणक्यावरती बघा तुम्हाला कशा प्रकारचा ताण वाटतोय का दाब होतोय हे आपलं आपण तपासले. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. कंठस्थ ग्रंथीवरती ताण आणि दाब याचा आपण अनुक्रम घेतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. सावकाश उलटचाल करतो. श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवरती येईल. सीट कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग जमिनीवर. सावकाश दोन्ही हात खाली आणि दोन्ही पाय सरळ. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया. एका कुशीला वळायचंय आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण शलभासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. आणि आता दोन्ही पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे. आपण आपल्या हातांचा आधार मांडीच्या खाली दिलाय, त्यामुळे आपल्या मांडीचा भाग सुद्धा हलकासा वरती आलेला असेल. हनुवटी मात्र जमिनीवरच असेल, ती कुठेही आपल्याला वर उचलायची नाही, ती जमिनीवर चिकटलेली असेल. दोन्ही पाय एकदम रिलॅक्स करा. पायाचे स्नायू एकदम रिलॅक्स, गुडघ्याचे स्नायू रिलॅक्स, पोटरी रिलॅक्स. आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. सायटिका प्रतिबंधात्मक शलभासन. उलटचाल नियंत्रित, दोन्ही पाय जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार मांड्यांच्या खाली जो आहे तो काढून घ्या आणि एका कुशीत पुन्हा एकदा एका गालावर पडून विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आणि मग पुन्हा एकदा सावकाश बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत. आज 2 नवीन आसन आपल्याला बघायचे आहेत. एक म्हणजे वक्रासन आणि दुसरं गोमुखासन. तर ही कशी करायची आधी बघून घेऊया आणि मग आपण करणार आहोत एकत्रित. ही दोन्ही आसनं डायबेटीज प्रतिबंधात्मक मानली गेलेली आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या पाठीचा मणका सुद्धा ह्या आसनांच्या आधारे खूप जास्त फ्लेक्झिबल होतो. पोटाचं आरोग्य सुधारतं. तर ही कोणी करू नयेत ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे. त्याचबरोबर पोटाचं कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल तर त्यांच्यासाठी ही आसनं वर्ज्य आहेत. तर आधी बघूया वक्रासन कसं केलं जातं. तर दोन्ही पाय इथे सरळ ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल जे आहे ते डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचं. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ. उजवा हात मागे सीटच्या इथे. आणि आता डाव्या हाताने आपल्याला उजव्या पायाला असं विळखा घालायचा. डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा घालायचा आणि मग उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपण केलेला आहे वक्रासन.
अर्ध मत्स्येंद्रासन या ऍडव्हान्स आसनाचा हा पुढचा पहिला बेसिक कृती आहे. इथे पूर्णपणे पाठीच्या मणक्याला एक पीळ येतो, आपल्या उदरस्थ भागावरती पीळ येतो. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल आणि मग उजवा पाय सरळ करून हीच कृती डाव्या. ठीक आहे, एकत्रित करूया. यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सर. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ. उजवा हात मागे आपल्या सीट पासून थोडासा लांब असेल, म्हणजे पुन्हा एकदा सेंटीमीटर एवढाच लांब असेल. डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा घालूया. आपली उजवी जी बाजू आहे ती आपल्या उजव्या मांडीच्या जवळ जवळ येते, म्हणजे चिकटलेली असते. आणि आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चाल. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. अनुवटी आपल्या खांद्याला समांतर असेल. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्राम. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करूया, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ. डावा हात मागे पासून काही सेंटीमीटरच्या अंतरावर असेल. आपल्याला पाठीचा कणा एकदम व्यवस्थित सरळ ठेवायचा, तो कुठे जास्त मागे किंवा जास्त पुढे झुकलेला न ठेवता व्यवस्थित समस्थितीमध्ये. आणि आता उजव्या हाताने आपल्याला डाव्या पायाला समोरून विळखा घालायचा आणि त्यानंतर डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि आता विरुद्ध बाजूने आलेल्या आपला पाठीच्या कण्यावरती आणि पोटाच्या स्नायूवरती आलेला पीळ, त्याकडे लक्ष. कंठस्थ ग्रंथींवरती पण बघा, तुम्हाला एका बाजूने ताण आणि एका बाजूने दा असं जाणवत असेल. आणि इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. शक्य असेल तर डोळ्याला झुटून घ्या आणि आपल्या आकृती कंठाचं निरीक्षण करूया. आणि त्याचबरोबर जोर आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल, हाताचा विळखा समोरून सोडून द्या. डावा पाय सरळ करा आणि विश्राम. तर इथे आपल्या पाठीच्या मणक्यावरती पीळ होता, पोटाच्या स्नायूंना पीळ होता, म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आहे, ते म्हणजे बद्ध हस्त गोमुख आसन. तर हे कसं करायचं हे आधी आपण बघून घेऊया. तर आधी आपण हे बघून घेऊया हे कसं करायचं. तर त्यासाठी तुम्हाला एक छोटासा नॅपकिन जवळ पाहिजे. असा एक नॅपकिन जवळ ठेवा. तर आधी आपण बघूया हे आसन कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. तर दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या जवळ. आधी बघून घ्या कृती कशी आहे ती. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल जे आहे ते बघा डाव्या सीटच्या जवळ आलेलं आहे, अपोजिट साइडने. डावा पाय आपला सरळ आहे आणि मग हा डावा पाय जो आहे तोही फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. बघा या प्रकारे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र ओव्हर ट्राय न करता यथाशक्ती प्रयत्न करावा. दोन्ही पावलं बघा विरुद्ध बाजूने आपल्या सीटच्या जवळ आहेत. कुठेही आपल्याला पाऊल सीटच्या खाली घ्यायचं नाहीये, तर फक्त ती जवळ आहेत. ठीक आहे. आता हा जो भाग आहे, जो गुडघे जे एकमेकांच्या एका सरळ रेषेमध्ये आलेले आहेत, हा जो भाग आहे तो गायीच्या मुखाप्रमाणे भासतो आणि ही जी दोन पावलं आहेत बाहेर आलेली, ही गायीच्या कानाप्रमाणे भासतात, म्हणून याला गोमुखासन असं म्हटलं जातं, असं नाव आहे. आता आपला डावा पाय खाली आहे, उजवा पायाचा गुडघा वर आहे, म्हणून डाव्या हाताचा डावा हात जो आहे तो आधी
गुडघ्यावर येईल, त्याची बोटं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने पॉइंटेड, आणि मग उजव्या हाताची बोटं त्याच्या, मग उजवा हात येईल. गोमुखासन जे आहे हे ध्यानात्मक पटीतलं आसन मानलं जातं, त्यामुळे या स्थितीमध्ये तुम्ही बराच वेळ बसू शकता. आधी कृती लक्षात घ्या, तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यामुळे मला कळणार नाही. आधी बघून घ्या हे कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करणार आहोतच. त्यानंतर पुढची कृती आहे ती म्हणजे बद्ध हस्त गोमुखासन. आता इथे तुम्हाला हा नॅपकिन लागू शकतो. तर काय करायचं, उजवा जो हात आहे तो सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला, आणि मग तो मागे फोल्ड करायचा. डावा हात जो खाली आहे तो मागे न्यायचा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. मी तुम्हाला मागून सुद्धा हे दाखवणार आहे, तर आधी समोरून बघून घ्या हे कसं दिसतं. दोन्ही हातांची बोटं मागून एकमेकांच्या जवळ किंवा एकमेकांमध्ये क्लच केली आहेत, गुंफून घेतलेली आहेत. आणि आता इथे बघा, उजवा जो आपण हात वर नेलाय त्या उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. पाठीचा कणा आपला समस्थितीमध्ये आहे, मान मध्यभागी आहे. मान कुठेही खाली किंवा वर अशी न करता आपण ती सरळ ठेवलेली आहे. ठीक आहे, समोरून ही कृती अशी दिसते. आणि आता मागून बघा कसं दिसतं. तर इथे तुम्ही नॅपकिन घेऊ शकता. जेव्हा आपण हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेतो, आता समजा ही बोटं जर तुम्हाला सहज गुंफवली जात जात नसतील, थोडीशी अडचण वाटत असेल, त्यावेळेला नॅपकिनचा आधार घ्यायचा. एक टोक वरती पकडायचं, एक टोक खाली पकडायचं, आणि मग दोन्हीही अशी हळूहळू आपल्या जवळ म्हणजे हाताच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्हाला अपेक्षित असा जो ताण आहे एका बाजूने तो व्यवस्थित मिळतो. तुम्ही नॅपकिनच्या आधारे तुम्ही हात जे आहेत हे एकमेकांच्या जवळ घेऊ शकता या प्रकारे. किंवा ज्यांची सहज बोटं गुंफवली जात असतील एकमेकांच्या मध्ये, तर तुम्ही अशा प्रकारे ही स्थिती घेऊ शकता. दिसलंय प्रत्येकाला? आणि आता उलट चाल जेव्हा आपण करतो, हे आसन सोडतो त्यावेळेला बघा कशा प्रकारे सोडायचं. आपली जी हाताची स्थिती आहे, तर पहिला डावा जो हात खाली आहे तो प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल, आणि मग वरून उजवा हात. डावा जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ होईल, डावा पाय पहिल्यांदा सरळ करायचा, आणि मग उजवा पाय, आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन पुन्हा विश्रांती. आणि पुन्हा बॅलन्स साधण्यासाठी हीच कृती विरुद्ध बाजूने करायची. ठीक आहे, सुरुवात करूया आता आपण सगळ्यांनी एकत्रित. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा लंबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. डायबिटीस प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आपले जे थाय मसल्स आहेत त्यांचं सुद्धा आरोग्य सुधारतं, गुडघ्यांच्या जॉईंट्सचं आरोग्य सुधारतं. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपण सुरुवातीला फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. जो डावा पाय खाली आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या. दोन्ही पावलं आपली आपण ऍडजस्ट करून घ्यायची आहेत व्यवस्थित, सीट पासून लांब असतील. डावा गुडघा खाली आहे, त्याच्यावर उजवा गुडघा आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येईल आणि मग उजव्या हाताचा तळवा. डोळ्यालगत मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे गोमुखासन, जे आपण आता करीत आहोत. या आसनाच्या अभ्यासाने आपला आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर आपली पचनाची जी कृती आहे अन्न पचनाची, ती सुद्धा सुधारते. त्यामुळे आपलं डायजेशन तर व्यवस्थित होतच, पण तुमची रोगप्रतिकारक जी क्षमता आहे ती सुद्धा या आसनाच्या अभ्यासाने वाढते. सगळ्याच आसनांच्या अभ्यासाने रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढतेच, पण ह्याचं पण एक हे खास वैशिष्ट्य आहे ज्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये केलेला आहे. आणि आता करूया बद्ध हस्त. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला, आणि तो मागे फोल्ड करायचा. डावा हात खालून मागे न्यायचा आहे, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. जर हातांची बोटं गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही हाताची स्थिती घेऊ शकता. मान जाणीवपूर्वक सरळ करा, ती कुठेही पुढे किंवा मागे झुकवायची नाहीये, ती सरळ असेल मध्यभागी. आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्या.
पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश. आधी डावा हात उजव्या गुडघ्यावर येईल जो वरती आहे, मग वरून उजवा हात. डावा पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करूया, मग उजवा पाय आणि विश्राम. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. उजवा पाय जो खाली आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. आता कुणाला उजव्या बाजूने हे आसन व्यवस्थित जमेल, कुणाला डाव्या बाजूने, पण आपल्याला दोन्हीही बाजूनी हे आसन करायचं आहे, कारण की ह्या एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. एकदा उजवी बाजू झाली की मग डाव्या बाजूने पण आपल्याला हे आसन करायचं असतं. आता आपला डावा गुडघा वर आहे, त्यामुळे पहिल्यांदा उजव्या हाताचा तळवा डाव्या गुडघ्यावर येईल आणि मग डाव्या हाताचा तळवा. पुन्हा डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता आपलं संपूर्ण लक्ष डाव्या बाजूकडे घेऊन जा. तिथे आलेला ताण, जी आपल्या हिप जॉईंट पासून ते गुडघ्यापर्यंत आलेला ताण, त्याकडे लक्ष. जो श्वासाची. करूया बद्ध हस्त, डोळे उघडायचे. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, तो मागे फोल्ड करायचा आहे. खालून उजवा हात घेऊन जायचा आहे, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. मान सरळ, कुठेही ती पुढे किंवा मागे न झुकवता मान सरळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. ज्यांना शक्य आहे त्यांनी अलगद डोळे मिटून घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये सहज गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आणि आता बघा, डावी बाजू तुमची ताणली गेली आहे, विरुद्ध बाजूने तुम्हाला हलकासा ताण आणि दाब जाणवत असेल. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात डाव्या गुडघ्यावर येईल, जो खाली आहे उजवा हात तो प्रथम गुडघ्यावर, मग वर असलेला डावा हात गुडघ्यावर येईल. जो पाय खाली आहे उजवा पाय तो प्रथम सरळ करूया आणि मग डावा पाय. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. आणि आता पद्मासन अर्ध पद्मासन घालायचं आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेतच. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठकडा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 10 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. प्राणायामाला जेव्हा आपण सुरुवात करतो त्याच्या आधी कपालभाती किंवा दीर्घ श्वसनाची आवर्तन करावीत आणि मग प्राणायामाला सुरुवात करावी. डोळे अलगद मिटलेले आहे तो श्वास सोडूया, एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. प्रत्येकी 10 आवर्तन, यथाशक्ती प्रयत्न. सावकाश कृती थांबवा. प्राणायामाच्या आधी श्वसन मार्ग आपला मोकळा झालेला आहे. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला आपण मनोमन वंदन करूया. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये ही प्राणशक्ती आहे आणि तिला आपण मनोभावे वंदन करीत आहोत. सावकाश मान सरळ करूया, दोन्ही हात गुडघ्यांवर.
करणार आहोत बॅलन्सिंग प्राणायाम अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. डोळे अलगद मिटलेले, चेहऱ्यावर डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. एक आवर्तन पूर्ण झालं. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरं शेवटचं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये डोळ्यालगत मिटलेले. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल, त्याकडे लक्ष. आपली कुठली नाडी आता ऍक्टिव्हेट आहे त्याकडे लक्ष. आपण जरी वर्गामध्ये 3 वेळेला हा प्राणायाम घेत असलो तरीही जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा प्रत्येक आवर्तन 5-5 वेळा करण्याचा प्रयत्न करा. इथे आपण वेळेच्या अभावी फक्त 3-3 वेळेला काही आवर्तन करत असतो. आज आपण एक नवीन प्राणायाम बघणार आहोत, तो म्हणजे सितकारी प्राणायाम. सोमवारी आपण शीतली प्राणायाम बघितला होता. त्या शीतली प्राणायाम मध्ये आपण जीभ बाहेर घेतली होती आणि तिला बाहेरून फोल्ड केलं होतं, जिभेची पन्हळ केली होती या प्रकारे, आणि तोंडाने श्वास घेतला होता आणि नाकावाटे आपण हा श्वास सोडला होता. तर आज आपण बघणार आहोत सितकारी प्राणायाम. तर इथे ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, त्यांना ही दोन्ही प्राणायाम वर्ज्य आहेत, शीतली आणि सितकारी. तर ह्या प्राणायामाच्या अभ्यासाने आपल्या शरीराचं तापमान जे आहे हे थंड होतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे प्राणायाम आपल्याला अतिशय लाभदायक ठरतात. तर हा कसा करायचा सितकारी बघून घ्या. जेव्हा आपण हा श्वास घेतो तेव्हा सित असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी प्राणायाम म्हणतात. तर एक कृती मी तुम्हाला आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. तर इथे आपल्याला ओठ विलग करायचे आणि दातावर दात लावायचे. या प्रकारे ओठ विलग, दातावर दात, आणि आपली जीभ जी आहे ही दोन्ही दंत पंक्तींच्या मध्ये. इथे सुद्धा आपल्याला तोंडाने पूरक म्हणजे तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. बघा या प्रकारे ही थंड जी हवा आहे ती संपूर्णपणे आपल्या हिरड्यांना, आपल्या संपूर्ण जबड्याच्या भागाला आणि कंठापर्यंत जाते. त्यानंतर तोंड बंद करायचं आणि नाकाने रेचक संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. लक्षात आलंय? सितकारी प्राणायाम. ज्यांना दात दुखीचा त्रास आहे, म्हणजे ज्यांची दाढ दुखत असेल किंवा हिरड्या दुखत असतील, तर त्यांनी हा सितकारी प्राणायाम करणं टाळा. कारण की जेव्हा आपण थंड हवेचा स्पर्श होतो आपल्या हिरड्यांना, दातांना, तर ते थोडीशी दुखापत होऊ शकते. म्हणून जर ज्यांना हा त्रास असेल त्यांनी हा प्राणायाम करणं टाळा. तर इथे आपल्याला हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव संपूर्ण आपल्या मुखामध्ये आणि कंठापर्यंत. तोंड बंद आणि नाकाने संपूर्ण रेचक. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक,
तोंड बंद, नाकाने संथरेचक, ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, तोंड बंद, नाकाने संथरेचक, लास्ट आवर्तन, ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, तोंड बंद, नाकाने संथरेचक. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. करूया भ्रामरीची 5 आवर्तनं. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. डोळे अलगद मिटलेले आहेत. पाठीचा कणा समस्थितीमध्ये, मान मध्यभागी, चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. भ्रामरीचं पहिलं आवर्तन करण्यासाठी आपला उजवा हात डाव्या छातीवर, जिथे आपलं हृदय आहे तिथे ठेवायचं आहे. डोळे अलगद मिटलेले, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन, रेचक करताना भ्रमर गुंजन. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घपूरक. दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानावर ठेवा आणि हलकासा दाब द्या आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. खोलवर दीर्घपूरक. आता दोन्ही हात आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा, हातांची चारही बोट आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. खोलवर दीर्घपूरक. आपलं पहिलं बोट जे आहे ते कानाच्या आतमध्ये घ्यायचं आहे. हलकस आतमध्ये, कान थोडेसे बंद आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हातांच्या तळवे आता आपल्या टाळूवर असतील. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. तिथे हलकस प्रेशर आणायचं आहे आपल्या टाळूच्या इथे. पुन्हा एकदा खोलवर दीर्घपूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात खाली. भ्रामरीच्या स्पंदनांची, व्हायब्रेशन्सची अनुभूती आपल्या संपूर्ण शरीराच्या भोवती ही व्हायब्रेशन्स रेंगाळत आहेत. मन अगदी शांत झालेलं आहे. आणि शवासनासाठी स्थिती, आपण जे बैठक धारण केलेली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, ते सोडून द्यायचंय आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे. एक मोठा श्वास भरून घ्यायचा आहे नाकाने आणि तोंडावाटे हा संपूर्ण श्वास सोडायचा आहे आणि एकदम रिलॅक्स रिलॅक्स आणि रिलॅक्स.
आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा क्रम आठवूया. आजची आपली सुरुवात दंडस्थितीपासून झाली. केलेले सूर्यनमस्कार. बैठक स्थितीमध्ये आज आपण केलेली दोन नवीन आसनं पाहिली. वक्रासन आणि गोमुखासन. शयन स्थितीमध्ये आपण आज पूर्ण मत्स्यासन केलं. पोटावर पडून केलेली आसनं. त्यानंतर आज आपण प्राणायामामध्ये सितकारी हा नवीन प्राणायाम पाहिला. उत्तानम शववद्भूमो शयनम तच्छवासनम शवासनम श्रांतिहरम चित्त विश्रांतिकारक. चित्ताला विश्रांती, शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. शरीरातला प्रत्येक अवयव मनाने शिथिल करत जाऊया. आपल्या सगळ्यांना याची कृती माहिती आहे. जाणीवपूर्वक शिथिलता. जर झोप लागत असेल तर काही हरकत नाहीये, पण तरीही आपली जाणीव आपण या जाणीवेने प्रत्येक अवयव शिथिल करत जाऊया. सुरुवात दोन्ही पायांपासून. माझे दोन्ही पाय, पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, पांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या कमरेतले सगळे महत्वाचे जॉईंट्स, स्नायू शिथिल होत आहेत. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण उजवा आणि डावा पाय मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. उदर पोकळी शिथिल होत आहे. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल होत आहेत. माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे तेही शिथिल होत आहे. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल झालेला आहे. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, नाकाच्या नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श नाकपुडांना होत आहे. श्वास सोडताना माझं पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्हीही नाकपुड्यांना होत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी अनुभव घेत आहे. मला आजच्या दिवसासाठी पोषक अशी ऊर्जा या क्षणी प्राप्त होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी माझा श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझे सगळे दुःख, काळजी, चिंता, माझ्या सगळ्या व्याधी मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर मला सुख, शांती, समाधान मिळत आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. शरीर मनाच्या या शांत, प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला संकल्प देऊया. मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित ठेवण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आणि योग कर्म सुकौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपण
आपली आजची नियोजित जी कामे आहेत ही पूर्ण करणार आहोत आणि त्यासाठी जी प्रामाणिकता कुशलता आपल्याला पाहिजे आहे ती आपल्याला या क्षणी मिळत आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे, आपली इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि या सगळ्यांच्या जोरानेच संयोगाने आपण आपला आजचा दिवस सुरू करणार आहोत. त्यासाठी पुन्हा जाणीव देहाकडे, हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान आपली सावकाश उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे, दोन्ही पाय जुळून घ्यायचे. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. आपण आपला संपूर्ण आपली नकारात्मकता आपण बाहेर सोडून देत आहोत आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात शरीरावर, दोन्ही पाय फोल्ड करायचे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबून काही सेकंद मग उजव्या हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये यावं. कुठलीही घाई गडबड न करता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये दोन्ही हात जोडलेले शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया ना मंत्र. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. ओमच्या आशीर्वादाने श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कुणाला काही अडचण असेल, समजलं नसेल ते विचारू शकता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम. शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 6.